आपण माझ्या घरी का आलोय? तू काय म्हणला होतास मला? मालिनी मॅडमना भेटायला जायचं आपण. मग इथं का घेऊन आलास? सांगतो तुम्हाला कळलं सगळं. मंजू कशी आहेस? मी बरी आहे. सत्या मला इथे घेऊन आले. का विचारते तर काय सांगतच नाहीये. जयदीप भाऊजी, तुम्ही पण इथंच? तुम्ही इथं काय करताय? काय चाललंय तुमचं? जरा मला सांगेल का कुणी? सांगतो वाघमारे, थांबा जरा. अमरे, घेऊन ये त्यांना. कोण आहे त्या? ह्या मानिनी मॅडम आहेत. बसा तुम्ही, बसा. बसा ना, काय नाही म्हणत. अहो बसा बसा बसा, बघू. बसा. मानिनी मॅडम, हे बघा, अजिबात घाबरू नका. मी इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. बिनधास्त सांगा मला काय सांगायचं ते. हा, अजिबात घाबरू नका. मला इथे दिवसभर का बसून ठेवलंय? माझी काय चूक नाहीये, काय चूक नाहीये. मी कुणाचं काय वाईट केलं नाही. हो, तुम्ही कुणाचं काही वाईट नाही केलेलं. शांत व्हा, बघू. बसा तुम्ही आधी. नाही, मला सोडा, मला सोडा, मला मारू नका, मला जाऊ द्या, जाऊ द्या. मानिनी जाई, शांत व्हा, शांत व्हा तुम्ही. हे बघा, माझं आहे का, शांत व्हा, तुम्हाला काही होणार नाही. तुम्ही आधी बसून तर घ्या. बसून घ्या वाघमारे. या बसा बसा, या. चल. बसा. हे घ्या पाणी घ्या. सावकाश सावकाश. सावकाश. मानिनी मॅडम, हे बघा, शांत व्हा तुम्ही. ह्या ना इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे मॅडम आहेत. तुम्ही यांच्याशी बिनधास्त बोला. त्या तुम्हाला काहीच करणार नाहीत. मानिनी मॅडम, मला माहितीये तुम्ही 3 वर्ष कुठल्या अवस्थेत होता. मला सगळं माहितीये. तुम्हाला काय आठवते? आठवण्याचा प्रयत्न करा. मानिनी मॅडम, 3 वर्षापूर्वी तुमच्या घरावर अटॅक झाला होता. आठवायचा प्रयत्न करा. मानिनी मॅडम, नीट आठवण्याचा प्रयत्न करा. नक्की काय घडलं होतं 3 वर्षापूर्वी? आठवण्याचा प्रयत्न करा. कुणी वाचवलं होतं तुम्हाला? पुढायचं नाही अजिबात. कापून टाकेन नाही तर. चला मॅडम, चला तुम्ही. यांनी वाचवलं मला, यांनी वाचवलंय. यांनी वाचवलं मला. नक्की नक्की यांनी वाचवलंय. यांनी वाचवलं मला, यांनी वाचवलं. हो, मीच वाचवलं तुम्ही. शांत व्हा तुम्ही.
वाघमारे पाणी द्या त्यांना, आधी पाणी द्या. होय मानिनी मॅडम, पाणी पाणी प्या तुम्ही, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. मानिनी मॅडम, माझं खूप मोठं काम केलं तुम्ही. इतकी वर्ष ज्या गोष्टीची वाट बघत होते, माझं खूप मोठं, खरंच खरंच खूप मोठं काम केलं तुम्ही. थँक्यू. सत्या, आता पूर्वा मॅडमनी जरी तुझी फाईल ओपन केली ना, तरी तू निर्दोष आहेस याचा सबळ आणि जिवंत पुरावा आपल्याकडे. आता तुझ्यावर झालेल्या सगळ्या आरोपांमधून तुझी निर्दोष सुटका करणं अजिबात कठीण नाही. पूर्वा मॅडमच्या आधी ज्या मॅडम आल्या होत्या, अनुष्का मॅडम, त्यांनी तुम्हाला माझी फाईल ओपन करायला सांगितली होती ना. मग मला वाटतं की त्याच फाईलमध्ये त्यांना मानिनी मॅडम बद्दल माहिती मिळाली असणार. आणि आता मानिनी मॅडमचा उपयोग करून मला अडकवायचा प्रयत्न करत असतील ते. होय, असं असू शकतं. याचा विचारच केला नाही मी. पण नशीब वाघमारे, त्या मला दिसल्या, नाहीतर वा, बघितलं का, इन्स्पेक्टर मॅडमचा आराम चाललाय आणि काम कोणी करायची, तिकडे स्वयंपाक कोणी करायचा, का मला उपाशी मारायचा विचार आहे तुझा. ए नाही बेड, चल उठ, लाग कामाला. एक मिनिट मम्मी, वाघमारेंची तब्येत खराब आहे आणि एक दिवस तुम्ही दोघींनी स्वयंपाक केला तर काय बिघडणार आहे? देवानं तुम्हाला पण 2 पाय, 2 हात, 1 मेंदू दिलाच असेल ना. काय सपना वहिनी, दिला असेल ना मेंदू. दिलेला असतो तो, वापरायचा बी असतो, ते माहित नाही तुम्हाला. बघितलं का सपने, मी स्वयंपाक करायचं मन. बघा की सत्या, माया सुर्वे, मी महिला प्रदेश अध्यक्ष, शिंपल आणि शिवीट. मी काय ह्या घरची गुलाम नाही, नोकर नाही स्वयंपाक करायला. वा 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 वा, वाघमारे, आमच्या मम्मी साहेब एकदम मोठ्या पदावर आहेत, म्हणजे महिला प्रदेश अध्यक्ष. पण मम्मी कसं आहे, वाघमारे पण ना मोठ्याच पदावर आहेत ग, इन्स्पेक्टर आहेत त्या, घरच्या नोकर नाहीत. तेव्हा त्यांनी का करायचं घराचं काम? सत्या, तू हिची वकिली करू नको. वाघमारे, तुम्हाला काय वाटतं, ते अर्धे दागिने, अर्ध्या साड्या कशा काय मम्मीच्या खोलीत गेले असतील? म्हणजे माझ्या जादूनच केले असतील ना? नाही, म्हणजे माझ्या जादून गेले असतील तर ठीकच आहे, पण जर कोणी तर चोरी केली असेल तर काय करावं लागेल हो वाघमारे? तपास करावा लागेल आणि गुन्हेगार कोण आहे कळलं की त्याच्यावर कारवाई करावी लागेल. आता एवढा चोरीचा विषय निघालाच आहे, तर लागली चोराला काय शिक्षा मिळते ते बी सांगून टाका वाघमारे. आता चोरानं काय चोरले याच्यावर अवलंबून असते शिक्षा. म्हणजे या केसमध्ये कमीत कमी 1 वर्षाची जेल आणि 10,000 रुपयांचा दंड, एवढी शिक्षा तर होईलच. बया, 1 वर्ष जेल, 10,000 दंड. नको नको मम्मी, चला निघूयात इथनं. इथंच थांबलो ना तर फुकटचे अडकू बघा. मला नाही जायचं जेलामध्ये. तुम्हाला जायचं असेल जेलात तर बसा इथंच वाद घालत. मी निघाली. वाघमारे, जेलातल्या शिक्षेपेक्षा घरातली कामं करणं बेटर चॉईस आहे ना? मग महिला प्रदेश अध्यक्ष माया सुर्वे म्हणजे आमच्या मम्मी साहेब आणि तुम्ही त्यांचे असिस्टंट, काय निर्णय घेताय? करताय ना स्वयंपाक? काय मग, तयार आहात का चोरीचा तपास करायला सांगू वाघमाऱ्यांना?
नको नको कशाला आम्ही करू स्वयंपाक. एक जोबांना आरामाची नितांत गरज आहे बघा. करू दे त्यांना आराम करू दे. मम्मी चला आपण जाऊया खाली. किचन मध्ये पीठ तांदूळ भाज्या वाट बघताय आपली. हा करू दे तिला आराम. स्वप्नी आहे की कर स्वयंपाक ती. ए, खूप लग चल कर काम पटपट. करते स्वप्ने. सध्या कशाला त्यांना काम लावलंस? मी केलं असतं ना. वाघमारे आजारी आहे तुम्ही फक्त आराम करायचा. ए स्वप्नी काय झालं जनावरासारखं घुमायला? थांबा मम्मी जरा सांगते. ए स्वप्नी सांगतेस का लवकर? का नाकाचा शेंडा कापून ठेव तुझ्या हातात. नाही हो मम्मी मगाशी का नाही सत्या भाऊजींनी आणि बलमा भाऊजींनी एक जोबांसाठी काहीतरी भारी बनवलं होतं बघा. असला सुंदर वास सुटला होता का नाही त्याचा. मला तर तोंडाला पाणी सुटलं बघा. ते काहीतरी उरलं सुरलंय का तेच बघायला आले होते बघा मी. ये सपनी अगं तिने बेटा आजारी आहे म्हणल्यावर सत्या काही त्याच्यासाठी साधं सुद्धा बनवणार नाही. त्यानं चांगलंच काहीतरी खास बनवलं असणार आहे बघ. अच्छा चल शोध पटकन. सापडलं बया. चाऊमिन सूप बनवलंय वाटतं. ए सपनी भैया पण असलं कसं नाव चाऊमिन? आता ही नाव ऐकून तर का नाही माझ्या नजरेसमोर एकदम मांजर चालू बघ. बया आहे का आता माझा काय संबंध आहे का तेव्हा? मम्मी चाऊमिन म्हणजे चायनीज. ते चायनीजच्या गाड्यावर मिळतं का नाही ते मला सूप आहे. कसलं भारी आहे. हा हे काम कर गरम करायला ठेवू. आपण दोघं मिळून संपून टाकू. थांबा जरा. ठेव लवकर दोघी जणी मिळून संपून टाकू पटकन. हा बया कसलं भारी दिसतंय. कसला वास येतोय ना मम्मी. सपने तुझा नाकाचा शेंडा बारीक असताना पण वास तुला बरोबर कळला बघ. पण मम्मी ते आधी मला सापडले. मी आधी चाखणार बघा. बरं बरं तूच पिऊन बघ आधी. पण मला बी ठेव जरास. ठेवते मी. हे सपने झालंय गरम. जास्त गरम नको पुन्हा पितायच नाही. प्लेट मध्ये वत लवकर. ठीक आता प्लेट मध्ये कोण सूप पितो येतो. बोल मध्ये प्यायचं असते. बोल मध्ये बॉल मध्ये प्यायचं ना. मग ते थंड व्हायच्यात बॉल मध्ये घे. ठीक. पहिलं मी चाकणार. आहा अयो कोरड्या उलट्या. तसलं काही नाहीये. काय पण काय बोलता. काहीतरी जगा वेगळंच बनवलंय बघा सत्या भाऊजींनी. म्हणजे अशी चव अशी काही सांगता येत नाही मला नक्की. तुम्ही टेस्ट करून बघता का? तुम्ही घेऊन बघा. सपने चांगलं बनले ना नक्की? एक नंबर भारीच बनलंय बघा. घ्या. मग थोबड का असं वाकडं केलं होतंस? त्याचं नाव चाऊमिन आहे ना. त्यामुळे माझे एक्सप्रेशन्स पण असे चाऊमिन झाले होते. नाहीतर सूप पिऊन माझं रूपच एकदम बदललं बघा. तुम्ही पण टेस्ट करा. घ्या. तुमचं पण रूप बदलेल. नक्की ना? हा नक्की. घ्या. चमचा नको प्या. तसंच प्या. मोठा गोट घ्या. काय झालं? तिकडे
तुमच्याच लेकानं बनवलंय काहीतरी भैया ह्याच्यापेक्षा चिकल बरा तुम्ही कधी चाकला चिकलता बा सॉरी सॉरी सपनी सत्याने त्या नेबरसाठी एवढं भंग सूप बनवलंय. बघा की भैया ते एक जोबांसाठी बनवलंय का आपण पिऊन प्यावं म्हणूनच बनवून ठेवलंय. बरोबर बोललीस बघ सपने तू. तो सत्या का नाही त्या नेबेट पाई आपल्याला चिकल पण खाऊ घालेल बघ. खरे खरे पण ह्याचा आपण आता बदला घ्यायचा. एक काम कर तू त्या नेबेटसाठी नाही अशी खिचडी बनव का नाही का ती खाऊन तिचं बी थोबाड का नाही आपल्या दोघींसारखं असं वाकडं झालं पाहिजे. मी बनवू होय. मी काय म्हणते मम्मी तुम्ही बनवता का? नाही मीच बनवते. घे बनवायला पटपट. काय सामान घेऊ? सत्या बास की. मला खरंच नाही आवडत आहे तुझ्याकडनं अशी सेवा करून घ्यायला. कसं वाटतंय ते? अहो कसं वाटतंय वाघमारे, देवाने पण त्यांच्या बायकांची सेवा केलीच की. मी तर त्यात सामान्य माणूस आहे, करू द्या मला. ते काय पण असू दे, बास. अहो आता तू पण आराम कर. तुझी पण खूप धावपळ झाली, थकला असशील ना. काय बघतोयस? आराम कर म्हणलं मी. वाघमारे, जोपर्यंत तुम्ही पूर्ण बऱ्या होत नाही ना तोपर्यंत मी आराम नाही करू शकत. तोपर्यंत तुमची सेवा करणंच माझा आराम आहे असं समजा. सत्य भाऊजी एक जाऊ बाई. सपनीने की नाही हिच्यासाठी खिचडी बनवली आहे. कसे आजारपणात अन्नाचा कण बी खाल्ला नसेल ना हिनं, आणि औषधामुळे तोंडाला चव बी नसेल म्हणून मग सपनीने खिचडी बनवली आहे. खिचडी, पण खिचडीची तशी काही गरज नव्हती. असं कसं गरज नव्हती? आजारपणामध्ये तासवीक खायला पाहिजे. तासवीक सात्विक म्हणायचंय का तुम्हाला? तेच. सातवी तरी शिकलाय का तुम्ही? ग्रॅज्युएट मी भाऊजी. ते फक्त स आणि ताचा तेवढा फरक झाला माझ्याकडनं. आता माझ्या लाडक्या जाऊबाई एवढ्या आजारी असल्यानंतर मी तरी गप्प कशी बसणार ना, म्हणून खास त्यांच्यासाठी खिचडी बनवून आणली आहे बघा. घ्या घ्या, खा जाऊबाई घ्या. मला इच्छा नाही आहे काय खायची, नको आहे मला. असं बोलून कसं चालेल? 4 घास तरी खाल्ले पाहिजेत का नाही? घ्या घ्या. नको आहे मला. 3 घास घ्या जरा. खरंच नको आहे मला. हाय का आता बरं ठीक आहे, 2 घास तरी खा. सत्या सांग की. असं कसं नाही नाही, 1 घास तर हा 1 घास तर खाल्लाच पाहिजे. घ्या 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 घ्या. हा घ्या, गरजेचं असतं असलं खाणं. मम्मी सूप का बदला खिचडी से. गिळ म्हणावं आता हीच सूप पिती. काय झालं? तोंड वाकडं का केलं? काय झालं जाऊबाई? आळणी लागतंय का? कसं आहे, जी आजारी पेशंट असते का नाही त्याला जरा सपकच द्यावं लागतंय ना, म्हणजे थोडं मीठ कमी असतील म्हणजे लवकर तब्येत सुधारते. डॉक्टर म्हणत नाहीत का मीठ कमी खावा, मीठ कमी खावा, म्हणून ह्या खूप लग्न मीठ कमी टाकलं असेल. होय बरोबर आहे वाघमारे, तसं बी सकाळपासून काही खाल्लेलं नाही तुम्ही. चला खाऊन घ्या.
नकोय मला. माझ्या तोंडाला एकतर चवणे त्यात हे आळणी. नकोय मला, खरंच इच्छा नाही आहे माझी. असं कसं? एवढ्या प्रेमानं तुमच्यासाठी खिचडी बनवली आहे, तो वाया जाईल सगळी ती. नाही नाही, खाल्लंच पाहिजे तुम्हाला. खा खा. हा असं कसं, पण तसंच वाटत असतंय आजारपणात, काहीच खाऊ वाटत नसतंय, पण तसं खायला पाहिजे म्हणजे ताकद येते ना चांगली. सत्या बरोबर हिला बरोबर. सत्या सत्या ऐक. तुम्ही काय सत्या, खाल्लेलं नाही? एक तर ते आळणी आहे, मला जाणार नाही. ऐक माझं. बघा सकाळपासून काय खाल्लेलं नाही आता. पोटात काय तर गेलं पाहिजे ना. 2 रस खा. घ्या. काय तीच पडवळ पडवळ पडवळ, कायम पडवळचीच भाजी. मटण घेऊन येतो, भाजीनं कोकरावर काय. आज जरा बनव तुमचं खायला. कांबळे झालं का हो? किती उशीर तुमचं ते भाजी पुरण चाललंय. पडवळ कुठे राहिले? हे यांची नेहमीच गडबड असते, नेहमीच उशीर करत असतात. चला चला चला. निघालात? हो मॅडम, आजचं सगळं काम आवरलंय. आणि तुम्ही सांगितलं तसं सगळ्या फाईल्स तुमच्या टेबलवर ठेवल्यात. भारती मॅडम भारती मॅडम हाफ डे घेऊन गेल्यात ना. आणि तुमच्या लाडक्या मंजू मॅडम आल्या नाहीच काच? मॅडम, मंजिरी मॅडम आजारी आहेत ना, त्यामुळे त्या नाहीत आल्या. अरे ही काय धर्मशाळा आहे? कधीही न सांगता गैरहजर राहायला. एक काम करा, मंजिरी मॅडमचा आजचा खाडा लिहून ठेवा. जा. पण मॅडम, त्यांच्या सुट्ट्या अजून शिल्लक आहेत. हो, मयुरी काढवे मॅडम, तुम्ही मंजिरी मॅडमच्या पार्ट टाइम असिस्टंट आहात की वकील, असं तोंड वर करून मला उलट उत्तर द्यायचं नाही. हा, अजिबात शिकवायला जायचं नाही, इथे खपवून नाही घेणार. आणि सुट्ट्या सांगून घेणाऱ्यांसाठी, न सांगता मनमानी कारभार करणाऱ्यांसाठी नाही. इथून पुढे या पोलीस स्टेशन मध्ये जो काही सावळा गोंधळ सुरू होता ना, तो बंद. आता फक्त माझे नियम आणि माझीच ऑर्डर चालणार. कळलं? येस मॅडम. पटकन खाडा लिहून घ्या आणि माझ्याकडे रजिस्टर केबिन मध्ये आणून द्या. क्विक. येस मॅडम. मॅडम, मग आता आम्ही थांबू की निघू? शिफ्ट संपली आहे ना? हो. मग निघा. हे असले फालतू प्रश्न पण नाही विचारायचे, तेही नाही चालणार मला. वाघमारे, काय होतंय? उठा तुम्ही.
काय होतंय? नाही काही नाही, जातो झोप. वाघमारे तुमचं अंग दुखतंय काय म्हणून असे पाय अकसून झोपला होता? नाही असं काही नाही, तू जा झोप. वाघमारे खोटं बोलू नका. अरे खरंच खरंच सांगते, नाही दुखत आहे अंग. वाघमारे दुखतंय. नाही होय नाही नाही होय. बघा आता कसं खरं तोंडात आलं. दुखतंय आणि कशाला खोटं बोलताय? तू पण ना ऐकणार नाहीस. होय दुखते, हातापायात जीव नाही माझ्या, झोपच लागत नाहीये. आता बघा कशी 2 मिनिटात झोप लागते तुम्हाला. सत्या ऐकी नको करू असं, कुणी बघितलं तर काय म्हणतील? काय म्हणतील? असं म्हणतील की मी माझ्या बायकोची सेवा करतोय. आणि वाघमारे ते म्हणणारे लोक येणार आहेत का तुमची सेवा करायला? आता मी तुमचा नवरा आहे ना, म्हणल्यावर मलाच तुमची काळजी घेतली पाहिजे. हो बाबा पण वाघमारे आता लोक काय म्हणतील, कोण काय विचार करेल, हा विचार तुम्ही करत बसू नका. तुम्ही शांत पडून राहा. मी मस्त तुमच्या तळपायची मालिश करून देतो. मग बघा कशी मस्त झोप लागते तुम्हाला. बरं वाघमारे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एकदम छानशी गोष्ट आहे, एकदम मजेशीर. गोष्ट आणि काय आता मध्येच? वाघमारे अहो ऐका तरी एकदा. तर गोष्ट आहे एका राजाने एका राणीची. एका नगरीचा अत्यंत पराक्रमी राजा होता, पण त्याला एकच गोष्टीची चिंता असायची. भविष्यात जर संकट आलं तर तो प्रजेची रक्षा कशी करणार. मग तो अख्खा दिवस युद्धाची तयारी आणि राज्याच्या भिंती मजबूत करण्यात घालवायचा. त्याची राणी मात्र अत्यंत बुद्धिवान आणि शांत स्वभावाची होती, म्हणजे एकदम तुमच्यासारखी. राणीनं त्याची चिंता हेरली आणि राजाला महालाच्या बागेत घेऊन गेली. तिथे एका कोपऱ्यात केवळ दगड आणि काटेरी कुंपण होतं, पण एका कोपऱ्यात मात्र सुगंधी फुलांची बाग होती, जिथं फुलपाखरं पक्षी आनंदानं बागडत होते. तेव्हा राणी राजाला म्हणाली की महाराज, तुम्ही राज्याच्या सीमा तर सुरक्षित करत आहात, पण ज्या प्रजेसाठी हे सगळं करताय ना, त्यांच्या आयुष्यात आनंदाची फुलं उमलायला विसरू नका. म्हणजे राज्य फक्त भीतीच्या भिंतींनी सुरक्षित राहत नाही, तर प्रजेच्या सुखात आणि समाधानात राज्याचं खरं सामर्थ्य असतं. राजाला राणीचं म्हणणं मनापासून पडलं. त्यानं ते समजून घेतलं की प्रजेचं शत्रूपासून रक्षण करणं पुरेसं नाहीये, तर प्रजेला समृद्ध आणि आनंदी जीवन देणं हीच खरी राजाची जबाबदारी आहे. ni sare gare sare gare sare gado gare 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 sare ga ma shappa re sa एवढं मला कामाला लावलं, खिचडी करायला लावली, आता ह्यांना पण कामाला लावूया चला.